हॅलो स्टुडंट, स्वागत तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा सब्जेक्ट शिकत आहोत. टॉपिक आहे 4th डॉक्युमेंट्स रिलेटेड टू फॉर्मेशन ऑफ कंपनी. इंट्रोडक्शन पाहूया. ॲट द टाइम ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी फॉलोइंग डॉक्युमेंट्स हॅव टू बी सबमिटेड टू द रजिस्टर ऑफ कंपनीज. कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कंपनी स्थापन होताना करावे लागतात, सबमिट करावे लागतात. त्याच्यापैकी पहिला आहे मेमोरँडम ऑफ असोसिएशन, एक महत्त्वाचं डॉक्युमेंट. नंबर 2 आहे आर्टिकल ऑफ असोसिएशन, आणि जर कधी पब्लिक कंपनी असेल तर तिसरं डॉक्युमेंट म्हणतं प्रॉस्पेक्टस, जे सबमिट करावं लागेल. तर आता मेमोरँडम ऑफ असोसिएशन या डॉक्युमेंटबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. हे कंपनीचं एकदम महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटप्रमाणे कंपनीचा पर्पज किंवा कंपनीचा एम काय आहे किंवा फ्युचरमध्ये कंपनी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करणार आहे हे याच्यातून या डॉक्युमेंटमधून समजतं. डेफिनेशन बघूया मेमोरँडम ऑफ असोसिएशनची. सेक्शन 2 सबसेक्शन 56 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 डिफाइन्स मेमोरँडम ॲज मेमोरँडम ऑफ असोसिएशन ऑफ अ कंपनी ॲज ओरिजिनली फ्रेम or as altered from time to time in pursuance of any provision of any previous company law or of this act. तर कंपनी ॲक्ट प्रमाणे जी कंपनीची ओरिजिनल फ्रेम बनवलेली असेल, म्हणजेच कंपनी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज कशा करणार आहे, कंपनी कोणत्या फ्युचरमध्ये प्रोग्रेस कसा करणार आहे, त्यासाठी त्यांच्या ॲक्टिव्हिटीज कशा असतील, कंपनीचा पर्पज काय आहे, हे सगळं वेळच्या वेळी कंपनी रेकॉर्ड करते किंवा अल्टर करते, असं एक डॉक्युमेंट म्हणजेच मेमोरँडम ऑफ असोसिएशन. द अबव डेफिनेशन रिफर्स टू मेमोरँडम ऑफ असोसिएशन ॲज अ लीगल डॉक्युमेंट. हे एक लीगल डॉक्युमेंट आहे दॅट मस्ट बी प्रिपेअर्ड बाय एव्हरी कंपनी, आणि हे प्रत्येक कंपनीला बनवावंच लागणार ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013. लॉर्ड केन्स यांनी दिलेली डेफिनेशन इथे आहे. द मेमोरँडम ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी इज इट्स चार्टर अँड डिफाईन्स द लिमिटेशन ऑफ द पॉवर्स ऑफ द कंपनी. तर हा एक कंपनीचा चार्टर शो करणारा डॉक्युमेंट आहे आणि जो डिफाईन करतो कंपनीच्या पॉवर्स किती लिमिटेड आहेत. ॲज पर द डेफिनेशन, मेमोरँडम इज अ डॉक्युमेंट विच डिस्क्राइब द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कंपनी अँड इट्स राईट्स और प्रिव्हिलेजेस. इट स्टेट द पॉवर्स ऑफ कंपनी, दॅट इज व्हॉट इट कॅन डू अँड व्हॉट इट कॅन नॉट डू. तर इथे कंपनीचे राईट्स, त्यांचे प्रिव्हिलेजेस, कंपनीची पॉवर्स म्हणजे कंपनी काय करू शकते, काय करू शकणार नाही आहे, हे सगळं याच्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये असेल. हेच यालाच म्हणायचं मेमोरँडम ऑफ असोसिएशन. फीचर्स बघूया मेमोरँडमचे. इट्स अ प्रायमरी डॉक्युमेंट ऑफ अ कंपनी. हे कंपनीचं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ज्याच्याप्रमाणे कंपनीचा एम आणि ऑब्जेक्टिव्स काय असतील हे समजतात. इट डिस्क्राईब अँड रेग्युलेट्स द रिलेशनशिप बिटवीन द कंपनी अँड आउटसाइडर्स. याच्यामधून डिस्क्राईब होतं की कंपनीचे आणि आउटसाइडर्सचे रिलेशन्स कशा पद्धतीचे असतील. आउटसाइडर म्हणजे आपण म्हणू शकतो शेअर होल्डर्स, क्रेडिटर्स, सप्लायर्स, इन्व्हेस्टर्स who can make out from the memorandum whether a company is permitted to undertake a certain activity or not. म्हणजे या सगळ्या पर्सन्सशी, पार्टीजशी जे काही ट्रान्झॅक्शन्स कंपनीला करावे लागणार आहेत, ॲक्टिव्हिटीज करावे लागणार आहेत, असे सगळे पर्सन्स आउटसाइडर म्हणून गृहीत धरले जातील. एव्हरी कंपनी नीड्स टू प्रिपेअर इट्स मेमोरँडम ऑफ असोसिएशन ॲट द टाइम ऑफ इट्स इनकॉर्पोरेशन. प्रत्येक कंपनीला कंपनी सुरू होताना म्हणजे कंपनी स्थापन होताना हे डॉक्युमेंट बनवावंच लागतं आणि हे कंपल्सरी आहे. अँड सबमिट इट अलॉंग विथ द ॲप्लिकेशन फॉर इनकॉर्पोरेशन ऑफ द टू दी ROC. ROC म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज. ROC म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याला उद्देशून म्हटलेले ते ROC. तर या ROC इकडे इनकॉर्पोरेशन करताना ॲप्लिकेशन फॉर्म बरोबर हे डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं. म्हणजे हे सुरुवातीलाच बनवणं गरजेचं आहे. इट इज प्रिपेअर बाय द प्रमोटर्स अँड नीड्स टू बी साइन बाय मिनिमम. आणि हे प्रमोटर्स बनवतात कारण कंपनी स्थापन करताना प्रमोटर्स सगळ्यात महत्त्वाचे पर्सन्स असतात. हे प्रमोटर्स हे डॉक्युमेंट बनवतात आणि याच्यावर महत्त्वाच्या सिग्नेचर्स आहेत, त्या सिग्नेचर यायला हव्या. किती पर्सन्सच्या पुढे सांगितलेलं आहे. जर पब्लिक कंपनी असेल तर मिनिमम 7 पर्सन्स तिथे असतातच. त्या 7 पर्सन्सच्या मेंबर्सच्या सिग्नेचर या मेमोरँडमवर यायला हव्यात. जर प्रायव्हेट कंपनी असेल तर 2 पर्सन असल्याशिवाय प्रायव्हेट कंपनी बनत नाही. सो 2 पर्सन्सच्या तिथे सिग्नेचर्स यायला हव्यात. 1 पर्सन कंपनी असेल तर मिनिमम 1 पर्सन तिथे असतोच, मग त्याची सिग्नेचर त्याच्यावर असेल मेमोरँडमवर. ईच सबस्क्रायबर मस्ट राईट अगेन्स्ट हिज नेम द नंबर ऑफ शेअर्स ही हॅज ॲग्रीड टू सबस्क्राईब. जो कोणी सबस्क्रायबर असेल तो स्वतःच्या नावापुढे त्याने किती शेअर्स ॲग्री केलेले आहेत घेण्यासाठी, सबस्क्राईब करण्यासाठी,
ते मेन्शन केलेलं असेल. ॲज पर द कंपनीज ॲक्ट 2013 ईच सबस्क्रायबर मस्ट टेक ॲटलिस्ट 1 शेअर. कंपनीज ॲक्टप्रमाणे प्रत्येक सबस्क्रायबरनी कमीत कमी 1 शेअर तरी घ्यायला हवा. दिस विल नॉट बी रिक्वायर फॉर कंपनी विथ गॅरंटी विदाऊट शेअर कॅपिटल. अशी कंपनी जी गॅरंटीवर चाललेली आहे, ज्यांच्याकडे शेअर कॅपिटल नाही आहे, त्या ठिकाणी ही कंडिशन फॉलो होत नाही. नंबर 5, इट कंटेन्स फॉलोइंग क्लॉज. काही महत्त्वाचे क्लॉज असतात मेमोरँडम म्हटल्यावर. त्याच्यामध्ये नेम क्लॉज येतो. नंबर 2 ॲड्रेस क्लॉज आहे. नंबर 3 ऑब्जेक्ट क्लॉज. नंबर 4 द लायबिलिटी क्लॉज. नंबर 5 द कॅपिटल क्लॉज. अँड नंबर 6 द असोसिएशन और सबस्क्रिप्शन क्लॉज. Point number 6, as it defines the nature and character of the company, it is not so easy to alter the clause. तर याच्यानुसार कंपनीचा एक कॅरेक्टर, नेचर समजत असतं या डॉक्युमेंटमुळे, आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये येणारे हे जे क्लॉजवरती सांगितले आहेत, हे क्लॉज असे चेंज करता येत नाहीत. हे सहजासहजी बदलता येत नाहीत. एकदा सुरुवातीला ठरवलं आहे क्लॉज की तसेच राहणार. फॉर एक्झाम्पल नेम क्लॉज. नेम क्लॉजमध्ये कंपनीचं नेम काय असेल हे सांगितलेलं असतं, आणि हे नेम कंपनीचं कायमस्वरूपीचं नेम होतं, ते बदलू शकत नाही. सहजासहजी ते बदलता येत नाही. ॲड्रेस क्लॉज म्हटल्यावर तिथे रजिस्टर ऑफिसचा ॲड्रेस असतो, आणि रजिस्टर ऑफिसचा ॲड्रेस असा सहजासहजी बदलता येत नाही. सो हे जे क्लॉज आहेत ते इझिली चेंज नाही करता येत. द ॲक्ट हॅज लेड डाऊन स्पेसिफिक रूल्स अँड प्रोव्हिजन्स टू बी फॉलोड टू अल्टर ईच क्लॉज. प्रत्येक क्लॉज चेंज करण्यासाठी, अल्टर करण्यासाठी काही ना काही स्पेसिफिक रूल्स आणि प्रोव्हिजन्स आहेत कंपनी ॲक्टमध्ये. It cannot contain anything contrary to the provision of the Companies Act 2013. याच्यामध्ये अदर कोणतीही काहीही इन्फॉर्मेशन इथे नसते. जी महत्त्वाचं आहे तेवढंच इथे असणार आहे. Any act done by the company which goes behind the powers of memorandum will be ultra vires, that is, it will be invalid. कोणताही ॲक्ट असेल जो कंपनी केलेली असेल, कोणतीही ॲक्ट जी मेमोरँडमच्या पलीकडे जर असेल तर ती व्हॅलिड नाही आहे, ती इनव्हॅलिड असणार. म्हणजे मेमोरँडममध्ये जसं म्हटलेलं आहे ते घटनापत्रक आहे, त्याच्यानुसार जो कंपनीचा प्रोसेस आहे, प्रोसिजर, एम्स आहेत, ऑब्जेक्टिव्स आहेत, त्यानुसारच कंपनी काम करते. त्याच्या बाहेरचं जर कंपनीने काम केलं, त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन काम केलं तर ते इनव्हॅलिड गृहीत धरलं जाईल. It is public document and anyone who wants to enter into contract with the company is supposed to have knowledge about the contents of company's memorandum of association. हे एक पब्लिक डॉक्युमेंट आहे, आणि जो कोणी कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करणार असतो त्याला म्हणजे असं समजलेलं असतं की कंप्लीट नॉलेज त्याला कंपनीच्या मेमोरँडमबद्दल आहे. त्याने मेमोरँडम पाहिलेला आहे, कंटेंट काय आहे त्याच्यामध्ये त्याला माहिती असणार आहे, आणि मगच तो कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करत असणार आहे. Companies Act 2013 has prescribed the format in the form of table A, B, C, D and E for preparing the memorandum for different type of companies. वेगवेगळ्या कंपनीजसाठी कशा पद्धतीने फॉर्मॅट असायला हवा हे कंपनी ॲक्टमध्ये टेबल ABCDE मध्ये मेन्शन केलेलं आहे. ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे. टेबल ABCDE शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे कोणत्या टेबल ए प्रमाणे कोणत्या कंपनीसाठी इन्फॉर्मेशन असेल, अँड सिमिलर पुढे टेबल B, C, T अँड E पर्यंत.